नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आता आहे पेडगाव फाटीवरती. दिनांक 21 जुलै 2026 रोजी भव्य दिव्य आदत बैल मैदान आणि 22 जुलैला दुसरा बैल मैदान आहे. श्री सोशल फाउंडेशन आयोजित पहिलवान सोमनाथ यादव यांच्या स्मरणार्थ जे 5व्या परातलं भव्य दिव्य शैलेश बाबा जाधव मित्रवर आयोजित मैदान आहेत. त्या मैदानात चढाव घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघ खटाव तालुका अध्यक्ष रेवा पाळके आहेत. त्याचबरोबर कार्लोस पहलवान आहेत. या ठिकाणी सचिव संजू भाऊ आहेत, दंडी खटाव आहेत आणि आपले निकाली पंच शिंदेवाडीचे भाऊ आहेत आणि सहकारी आहेत. एकंदरीत जाणून घेऊ, अध्यक्ष काय सांगाल बैलगाडी मालकांना? 21-22 ला आदत आणि दुसऱ्याचं मैदान आहे, काय सांगाल? बैलगाडी मालकांना मी आवर्जून एवढं सांगतो की गुरुपौर्णिमा यात्रेनिमित्त शैलेश बाबा जाधव, कैलासवासी पैलवान सोमनाथ यादव औंध यांच्या स्मरणार्थ आयोजित पैलवान केसरी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत एक आदत एक बैल 21/7/2026 रोजी आयोजित केल्या. तरी आदत बैल मालकांनी 21 तारखेला बहुसंख्येने उपस्थित राहावे. आज आणि उद्या 2 दिवस नोंदीचे आहेत. 20 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट पडणार आहेत. नक्कीच. तरी पेडगावची फाटी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. या फाटीवर सगळ्या आदत बैल मालकांनी 21 तारखेसाठी नोंद करावी. आणि याच बरोबर 22 तारखेला दुसरा बैल मैदान याच फाटीवर इथंच आयोजित केलंय. तरी 21 आणि 22 तारखेला दोन्ही मैदानाचा पेडगाव फाटीचा दुसरा बैल आदत बैल मालकांनी सहभाग करून सहकार्य करावे. बरं, काय सांगाल आता अध्यक्षाचा इथं आलाय, पावसाबद्दल काय सांगाल? कारण आता वातावरण आज दिवसभर पावसाचं सगळीकडे. सध्या आता फाटीवरची कंडिशन काय सांगाल बैलगाडी मालकांना? आता ह्या कंडिशनला तर पावसात बैल पळाय सुद्धा काही अडचण वाटत नाही, कारण इथं पावसाचं का असं चित्र नाही. चालू परिस्थितीत सुद्धा इथं बैल पळू शकतात. आता चालूला अजून 2 दिवस आहेत, याच्यानंतर अजून वातावरणात भरपूर बदल होईल. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आता फाटी बघू शकता आपण. फाटीला काय अडचण नाही, आता फाटी मागे दिसते आपल्याला. म्हणजे पाऊस वगैरे काय मोठा नाही आणि उघडलं वातावरण निवडलेलं आहे. आणि ह्या फाटी म्हणजे बुरकवडी फाटी असेल, पेडगाव फाटी असेल, काय मोजक्या फाट्या येत्या. त्या ठिकाणी पाऊस जरी आला आणि एक अर्धा तास जरी उघडला तरी पळाय काय त्रास नसतो. बरं, लॉट आपले उद्या जाहीर होणार आहेत का आदतचे 20 तारखेला? आदतचे 20 तारखेला रात्री 9 वाजता लॉट सगळे जाहीर होतील. आणि दुसऱ्याची 21 तारखेला संध्याकाळी. दुसऱ्याचे 21 तारखेला संध्याकाळी सगळे लॉट जाहीर होतील. मैदानी पूर्ण संघटनेच्या नियमानुसार मैदानी अखिल भारतीय संघटना वरिष्ठ आणि अखिल भारतीय संघटना खटाव तालुका यांच्याच नियमाने सगळं मैदान पारदर्शक पार होणार आहे. ह्याच्या आधीची बाबांची सगळी मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमातच पार पडलीत. आणि सगळे गाडी मालकांना सर्व माहित आहे की खटाव तालुका अखिल भारतीय संघटनेची एवढी मैदान होतात एकदम पारदर्शक आणि व्यवस्थितच होतात. नक्कीच. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, लक्षात घ्या, आता पावसाचं आज सगळीकडेच पाऊस आहे, इथं पण पाऊस झालेला नाही असं नाही. पण उद्या आणि या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अपडेट दिला. फक्त ऑनलाईन नोंद चालू आहे. आज आणि उद्या आदतसाठी शेवटचे 2 दिवस आहेत. बैलगाडी मालकांना विनंती आहे, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करा. जर काय तशी अडचण असेल तरी आपल्याला या ठिकाणी वेळोवेळी अपडेट दिली जाईल. कुठल्या आपण बळी पडू नका. या ठिकाणी बॅनरवरती नंबर आहे, त्यांच्या संपर्क साधा. कुठलीही अडचण नाही फाटीला. आणि उद्या सुद्धा अपडेट दिलं जाईल. पावसाळ्यात तसं वातावरण आहे कसं नाही त्या संदर्भात सुद्धा अपडेट दिलं जाईल. आपल्यासोबत संजू भाऊ आहेत, संजू भाऊकडून थोडं जाणून घेऊ. संजू भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? आता अध्यक्ष आलाय, तुम्ही आलाय, फाटी पण बघितली आहे, काय सांगाल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना काय सांगायची इतकी काही गरज पडत नाही, कारण ही फाटी अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. इथं 21 जूनला मैदान महाराष्ट्र बघतं. या फाटीवर 30 जूनला आलेला का तर आलेला पडत्या पावसात तुम्ही बघितलंय काय, पडत्या पावसात तुम्ही बघितलंय की ह्या फाटीला कुठलीही अडचण येत नाही. कसलीही अडचण ह्या फाटीला पावसाची नसती. आता इकडं माग सातारा भागला पाऊस चालू आहे, पण इथं आता आम्ही फाटीवर आहे. फाटीवर इथं एखादा टिपका येतो, असं काय नाही की कुठं फाटीत पाणी वाहतंय काय होतंय, असलं काय नाही. आणि जरी चुकून जरी मोठा पाऊस आला तरी बैल मालकांना, सगळ्या बैल मालकांना माहित आहे की ह्या फाटीवर पावसाची काही अडचण येत नाही. किती मोठा पाऊस पडला तरी काही अडचण नाही या फाटीला. त्यामुळं माझं फक्त एकच बैलगाडी मालकांना म्हणजे आव्हान आहे की तुम्ही कुठलीही मनात शंका कुठलीही धरू नका पावसाबद्दलची, कारण ह्या फाटीवर पावसाची कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळं आपण वेळेत नोंद करा आणि आयोजकाला सहकार्य करा, एवढं तुम्हाला सांगतो मी. इथं सांगू शकतो. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आता मुलाखत आपण काल बाबांची बघितली. बाबांनी सगळी रूपरेषा कार्लोस पहलवानने सांगितलेली. एक संघटना पदाधिकारी म्हणून या ठिकाणी रेव भाऊ आणि संजू भाऊ आलेले बघायला की फाटीची म्हणजे फाटीवरती काय कंडिशन आहे,
पावसाची काय अडचण, कारण आज बऱ्यापैकी बारीक मोठा पण सगळीकडे पाऊस आहे. उद्या सुद्धा अपडेट दिला कुठल्या आपण बळे पडणार राहिलेल्या बैलगाडी मालकांना नोंद करा. आणि फाटी तुम्हाला एकदा परत एकदा दाखवा तुम्ही, फाटीची कसली अडचण नाही बघू शकता. उद्या तर असं उजरून व्यवस्थित रान एकदम केलं जाणार आहे, कुठल्या आपण बळी पडू नका. जेव्हा जाता आता एक शेवटचा प्रश्न, आता बाबांचं तुमचं संबंध दोस्तीत नाहीत, संघटनेत पण आहे तुम्ही, बैलगाडी मालक म्हणून पण, आणि तुम्ही असा रविभाव बाबांचं जुनं संबंध आहे तुमचं, त्यामुळे आज तुम्ही इथं बाईटला आलाय. पण पावसा संदर्भात तसं अपडेट दिलं जाणार का व्यवस्थित बैलगाडी मालकांना? हो नाही, 100% 20 तारखेला म्हणजे उद्याच्याला बाईट दिलीच जाणार. कारण काही इथं अडचण नाही, कारण बाबांचं मैदान म्हणजे काय ती आमचंच घरातलं मैदान असल्यासारखं आहे. त्यामुळं इथे कुठल्याही बैल मालकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार. त्यामुळं बैल मालकानं कुठल्याही मनात शंका तशी धरायची नाही की इकडे पाऊस चालू आहे मग तिथं असेल का. तरी पण बैल मालकांना वेळोवेळ बाईट अपडेट दिली जाणार आहे. त्यामुळे बैल मालकांनी कुठलीही मनात शंका धरायचीच नाही की बाबा काय करू दे, इथं लय पाऊस आहे मग इकडे नोंदू का नको. पण माझी एक बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना फक्त माझी विनंती एवढीच राहील की मनात कुठलीही शंका न धरता तुम्ही बिनधास्त गाड्या नोंद करा आणि आदत दुसऱ्या मैदानाची नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करा. एवढंच तुम्हाला सांगतो मी इथं सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जे बैलगाडी मालक जी आयोजकाला म्हणजे नाही का 5 वाजल्या बसणं, आता समजा 21 तारखेला मैदान आहे आणि उद्या 20 तारखे बसणं, ती त्याच्या मागे जी घायची लावते ती नोंद करा. तर त्यांना 2 दिवसाचा टायमिंग आहे, आज आणि उद्या संध्याकाळी बरोबर 9 वाजता लॉट काढले जातील. त्याच्यासाठी बैल मालकांना एक माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही आज संध्याकाळपासूनच ती नोंद चालू करायला मार्गाला लागा. दुसरी गोष्ट, उद्या संध्याकाळी परत काय होते 5 वाजल्यापासून मग ती डायरेक्ट माझी गाडी घ्या, तर हे असा म्हणजे उद्योग वाढतोय. त्यामुळं मग त्या आयोजकाचं काय होतंय, ह्याचं ट्रान्झॅक्शन फुल झालं मग ती लाईव्ह लॉट काढायला वेळ लागतो. त्याच्यासाठी माझी फक्त एक बैलगाडी मालकांना एकच विनंती राहील की तुम्ही आजपासूनच उद्याची 5-6 वाजेपर्यंतची वाट बघणार आहे ती बघू नका. तुम्हाला वेळोवेळ अपडेट दिली जाईल. त्याच्यामुळे तुम्ही गाड्या नोंद करताना आजपासूनच नोंद करा की जेणेकरून दुसऱ्या मोठ्या एखाद्या मैदानात कसं तुम्ही अगोदर 2 दिवस तुम्ही हे करता आणि ह्या असल्या मैदानांना तुम्ही काय करताय की माझी पावती घ्या. तर हे असलं कुणीही देखील मी हात जोडून तुम्हाला सांगतो, बैलगाडी मालकांना मी म्हणजे एक बैलगाडी मालक म्हणून या नात्यानं तुमच्याकडे मी एक विनंती करतो की तुम्ही होईल एवढं लवकरात लवकर नोंद वेळेत करून घ्या आणि आयोजकाला लॉट काढायला सहकार्य पडेल असं आपलं फक्त तुम्ही ती म्हणजे ही करून द्यावा. त्यासाठी माझं फक्त बैलगाडी मालकांना तेवढंच एक आव्हान आहे की 9च्या आत लॉट कधी निघतील, कसं निघतील ह्याचीच तुम्ही फक्त वाट बघत बसा. नक्कीच. माझे आता बैलगाडी मालकांना विनंती आहे, जसं संजू भाऊनी सांगितलं, लॉटला गेले काय होतंय, बरेचसे पेंडिंग पावत्या असते त्या आणि एकदम पेमेंट 4-5 नंतर भरपूर पेमेंट येऊन पडते. ती पावत्या आता आपण बघतोय 2च पावत्या असल्यामुळे लिखाण काम उरकत नाही, कारण नावं पूर्ण द्यायला लागतात बैलांची, मालकांची नावं. त्यामुळे माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे मनापासून, लवकरात लवकर नोंद करा. आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस आहेत. उद्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपडेट दिली जाईल, कारण मला फाटी लांब नाही, मला फाटी व्हायला फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात. जरी वातावरण वाटलं पावसाचं किंवा मैदान न होण्यासारखं मोठा पाऊस आहे बाबा, तरी अपडेट दिला कुठल्या बैलगाडी मालकाचं नुकसान नाही. आणि जरी समजा मैदान बाबा निसर्गात पुढे गुन्हा चालत नाही, जरी समजा पाऊस वाढला मैदान झालं नाही, जरी ज्यांनी नोंद केली त्यांचा प्रत्येक 1 ना 1 रुपया माघार जाईल, कारण बाबांचं वर्षात एक मैदान असतं आणि त्या मैदानामध्ये कुठली पार्सलीट नसते. त्यामुळे चांगलं मैदान संपून होतं या पाठीवरती शैलेश बाबांचं. त्यामुळे सगळ्या बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण 3 दिवसाची परमिशन काढली, परमिशन 3 दिवसाची आहे, पण मला नाही वाटत 3 दिवस मैदान घ्यायची गरज लागत नाही, कारण आता 100 गटाचं मैदान म्हटलं तर दिवसा उरकतं. तरी पण परमिशन काढलेली आहे आयोजकांनी. सरकारनं काय अडचण आली तर 3 दिवसाची परमिशन आणि अडचण वाटली तर या ठिकाणी तसं कळवलं जाईल. पण आता सध्याला काय अडचण नाही आणि उद्याचे अपडेट आपल्याला या ठिकाणी ग्रुपच्या माध्यमातून दिली जाईल. पुन्हा एकदा विनंती, लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.